अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार येथे बच्चू कडू तसेच शुभम उर्फ गोलू माहोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार अभिजित दिवाकरराव तायडे वय वर्ष 40 यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रारीमध्ये संभाषणाची मोबाईल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर करण्यात आली असून संबंधित पेन ड्राईव्ह पोलिसांकडे जमा करण्यात आलाय। हे पुरावे न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत। चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून काही डिजिटल पुरावे मिळाले असून ते तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। पुढील तपास सुरू आहे। आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे यांचे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे आणि अक्यूज्ड नंबर 3 गोलू मावरे आणि अक्यूज्ड नंबर 2 गोलू मावरे आणि अक्यूज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनेंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनेंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्ह मध्ये आहे। पण कंप्लेनेंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे। तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक एनालिसिस। आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन।